हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघतो आहोत पितळेची कन्यादानाचा भांडेचा सेट। म्हणजे आधी पण मी याचा व्हिडिओ केलेला आहे, तर भरपूर अशी विक्री झालेली आहे त्या सेटची। पण ह्याच्यामध्ये आता त्यांनी ना थोडंसं अजून मॉडिफाईड केलेलं आहे, म्हणजे काही भांडी काही मूर्त्या ऍड केलेल्या आहेत। आणि तसंच तुम्ही पितळेची भांडी जी आहेत ना, तर ह्याच्यामध्ये बघू शकता चाळणी वगैरे आहे। तर तुम्ही ही ना काय करू शकता, कस्टमाइज करू शकता सेट। म्हणजे ह्याच्यातली कुठली भांडी नको असतील तर त्याच्यामध्ये दुसरी ऍड करू शकता, किंवा जी हवी आहे ती तुम्हाला काय क्वालिटी वेगळी हवी असेल तर ती ऍड करू शकता। म्हणजे थोडक्यात कस्टमाइज करू शकता। तर दादा प्लीज या सेट बद्दल थोडक्यात सांगा काय काय आहे। हे बघा, याच्यात कसं आहे, हे माठ आहेत तांब्याचे। हां, हे मीडियम साईज आहे। याच्यात तुम्हाला मोठी साईज पण आपण घेऊ शकतो, किंवा हा साईज आहे। हे बघा, हे प्लेन मध्ये आहे। हां, आणि याच्यात अगर तुम्हाला ठसेवाला पाहिजे तसा पण मिळणार, ठसेवाला पण आहे आपल्याकडे। हां, आणि याची कॅपॅसिटी जी आहे 4 ते 5 लिटर आहेत। ओके। आणि नळ पण आहे। हा, नळ वरा व्यवस्थित आपण लावून देऊ, हां, बघू शकतो आपण। ओके, ठीक आहे। तर हा माठ झाला एक। आता नेक्स्ट काय आणखी बघूया। हां, जे पूजा करता आपल्याला लागतात, तामन, तांब्या आहे, ओके, पात्र, पली, पात्र, पली आणि दिवा। हे जे अच्छा, म्हणजे पूजेचं मेन जे असतं, हा, पूजेचा आणि कन्यादानाचं जे मेन भांडी असतं हे याच्यामध्ये आहे। 5 भांडी असतात। आणि मूर्त्या पण आहेत। हा, याच्यात मूर्त्या वगैरे पाहिजे तर मूर्त्या वगैरे पण आहेत आपल्याकडे। कृष्णा, अन्नपूर्णा किंवा गणपती वगैरे पण घेऊ शकतो। ओके, असा 2-3 टाईपच्या मूर्त्या असतात आपल्याकडे। हा, तर ती ह्याच्यामध्ये या सेट मध्ये आहेत। हा, जे आपण ते घेऊ शकतो। साईज पण छोटी मोठी आपल्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकतो। तर आता ही पूजेची भांडी म्हणजे जी मेन बघितल्यानंतर आणखी काय भांडी आहेत ती बघूया याच्यामध्ये। आणि दुसरी जे भांडी आहेत आपल्याकडे हे आहेत परत परत आहेत। हे पण मीडियम साईज आहेत। याच्यात पण मला एक साईज छोटी पण आहेत, बाकी मोठ्या पाहिजे तर 15, 16, 17, 18 अशा तुम्ही म्हणजे या सेट मध्ये ऍड करू शकतो आम्ही। हा, ऍड करू शकता। ओके, ही बघा, ही पितळेची परत आहे। बरोबर। आणि ताट आहेत। किती ताट आहेत त्याच्यामध्ये? 2 ताट आहेत। हा, आणि ठसे वाली आहेत। त्याच्यात प्लेन पाहिजे तर आपण प्लेन पण घेऊ शकतो। साईज तुम्हाला छोटी लागत असेल तर छोटी घेऊ शकतो, आणि मोठी पाहिजे असेल तर मोठी घेऊ शकतो। ओके, ओके। आणि याच्यात असा ग्लास, हा, 2 ग्लास येईल। हा, हे बघा, एक ग्लास ठसेवाले चांगली क्वालिटीचे आहे। ओके, आणि 2 ग्लास आहेत। 2 ग्लास म्हणजे याला कलई वगैरे नाही, याला कलईची गरज नाही। ज्या भांड्याला आपण कुकिंग करतो ना त्याला कलईची गरज असतो। हे आपल्याला कसं वापरायला पाहिजे ना, पाणी प्यायला, त्याला कलईची काय गरज नाही। ओके, हा, तर हे 2 ग्लास आहेत। 2 वाट्या आहेत मीडियम साईजचे। याच्यात पण तुम्हाला मोठे वर पाहिजे असेल तर मोठे पण आहे आपल्याकडे। ओके, हा, हे ठसेवाली आहे। प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहे, डिझायनर पाहिजे असा इचिंग करता डिझाईन असतात ते पाहिजे तर ते पण आहे आपल्याकडे। आणि हे बघा, एक पित्तलची कप बसी पण आहेत आपल्याकडे। हा, हे डिझाईन वाली आहे। मला ठसे मध्ये पाहिजे असेल असा हॅमर टाईप बनतात, त्या डिझाईन मध्ये पाहिजे त्या डिझाईन मध्ये पण आहेत। ओके, हा, आणि 2 तांब्या आहेत। हे मस्त आता नवीन आपण बनवले, नवीन शेपचे, खूप सुंदर आहेत। ग्लास आणि तांब्या म्हणून पण वापरू शकतो। बाकी आपले जे जुने डिझाईनचे तांबे असतात ते पण आहेत आपल्याकडे, म्हणजे नॉर्मल पण किंवा हे पण आपण घेऊ शकतो। हा, ठीक आहे। आणि दुसऱ्या डिश आहेत। ओके, नाश्त्याच्या डिश, पोहे, शिरा वगैरे त्यासाठी आहेत। हा, त्यासाठी डिश आहेत। हे मीडियम साईज आहेत। याच्यात पण तुम्हाला छोटी मोठी आपण जसा पाहिजे तसं घेऊ शकतो। ओके, ओके। हा, आणि एक पिठाची चालन आहे। ओके, ही पण बघा किती क्यूट आहे, पूर्ण पितळेची आहे ही, प्युअर पित्तलची आहे आणि 1 पीस मध्ये आहे बघा। ओके, हे बघा, तशी चाळण पण आहे। ओके, आणखी काय मिळेल सर? हा, आणखी याच्यात आहे एक मसाल्याचा डब्बा आहे। हा, हे बघा, हे मीडियम साईज आहे। हा, हे डिझायनर आहेत। ओके, प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहे। ओके, आणि ठसेवाला पाहिजे तर ठसेवाला पण आहे। किती आहे त्याच्यामध्ये? 7 वाटीवाला आहे। 7 वाटी। तुम्हाला 4 वाटीच्या पाहिजे तर 4 वाटीवाला पण असतात। स्क्वेअर मध्ये पाहिजे तर स्क्वेअर मध्ये पण आहे। ओके, ओके। हा, हे बघा, वाट्याचं डिझाईन वगैरे बघा। हो, आणि गेज पण चांगले, गेज वगैरे एकदम हेवी आहेत। आणि दुसरा आहे त्याच्यात पोलीचा डब्बा आहे। हे बघा, हे ओके, चपातीसाठी खास चपातीसाठी डब्बा आहेत। मीडियम साईज आहेत। हा, याच्यात पण तुम्हाला मोठी साईज पाहिजे तर मोठी पण आहेत। हा, खूप सुंदर आहे, एकदम हेवी गेज मध्ये हे पण आहे।
आणि दुसरा जे असतात कुकिंग साठी पण आहे, त्याचे 2 भांडी. ओके. एक कढई दिलेली आहे, मस्त टिप कढई. ओके. तर आता जसं सर बोलले आता ह्याच्यात कुकिंग करणारे म्हणून ते कलई केलेलं. हा, हे कलई केलेलं आहे. तर सध्या आपण कलई कधी खराब झाली किंवा निघाली तर नंतर आपण कलई इथे लावून पण इथे या शॉप मध्ये लावून देतो. इथं जसा टोप आहे. हा टोप आहे. हे मीडियम साईजचे, साधारण 1 ते 1.5 लिटर याचं दूध वगैरे आपण. ओके. व्यवस्थित जड आहे. हा, एकदम जाड हेवी क्वालिटीचं आहे. बाकी साईज मला छोटी मोठी पाहिजे तर आम्ही ते कस्टमाइज करून देऊ. ओके. आणि ही पूर्ण मांडणी झाली. बरोबर. दुसरा हे बघा, ही मांडणी झाली विथ रॅक्स आहेत. हे बघा, म्हणजे डिश साठी रॅक, टोपांसाठी, परातसाठी असा पूर्ण सेटच आहे. सेट आहे. आणि हे बघा, याच्यात चमच्यांचा पण सेट आहेत. डाळ वगैरे गेलेलं आहे, कडचे आहेत, सराटा आहेत, चपाती वगैरे पोळीसाठी झारा आहेत, पोहे वगैरे खायला चमचे आहेत. आणि याच्याबद्दल तुम्हाला अतिरिक्त काय भांडी पाहिजे असेल किंवा समजा कस्टमाइज करून पाहिजे असेल तर करून पाहिजे असेल तर त्याच्यात आरतीचा ताट ऍडजस्ट करू शकतो. ओके. पित्तलचा तावा आहे. वाव. हे बघा, आता यांच्याकडे हँडल वाला पण आहे आणि बिना हँडल वाला पण. बिना हँडलचा पाहिजे बिना हँडलचा पण आहे. आणि हा कसा प्लेन आहे एकदम. ओके. याच्यात तुम्हाला डॉट डॉट वाला आणि ठसे ठसे वाला पाहिजे, हॅमर्ड, तो पण आहे आपल्याकडे. ओके. आणि दुसरा किंवा आपण याच्यात कन्यादानामध्ये ते आपण कढई किंवा टोप देतात, ते समजा नसेल देत हे नवीन प्रकारचे बिर्याणी हंडी याला म्हणतात. ओके. बिर्याणी, पुलाव, राईस पूर्ण. त्याच्यासाठी सर याच्यात कुकिंग पण करू शकतो ना? हो, त्याच्यासाठी स्पेशल आहे, कुकिंग साठी आहे. एकदम जाड भांडी आहे. हे 0 नंबर आहे. ओके. याच्यात तुम्हाला मोठी साईज पाहिजे तर मोठी पण भेटेल. ओके. 1, 2, 3, 4 पर्यंत असतं. ओके. खूप सुंदर आहे. तर हा सगळा झाला आपला कन्यादानचा, पितळेचा कन्यादानचा सेट. तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघा ताज्यामधला, आणि ह्याच्यामध्ये आता म्हणजे खूप त्यांनी ऍड केलेल्या आहेत खूप गोष्टी, आणि आणखी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमच्या सजेशन नुसार किंवा तुमच्या चॉईस नुसार तुम्ही हवं तसं तुम्हाला तो ऑर्गनाइज करून तुम्ही इथून नेऊ शकता. सेट आहेत. नक्षी केलेला आहे. याच्यात अजून दुसरी पण डिझाईन आपल्याकडे 2-3 डिझाईन अवेलेबल आहे. जर समजा तुम्हाला 3 पीसचा सेट नको, आपण 2 पाहिजे तर 2 पण देऊ. अंडा कलसी किंवा 2 अंड्याचा सेट पाहिजे तसा पण आपण करून देऊ. आणि दुसऱ्या याच्या सोबत पण असं आपण हे घेतात, म्हणजे हे पूजा करता, म्हणजे तामण, तांब्या, पंचपात्र, पाली आणि दिवा, हे पण याच्यात आपण असं ऍड करून देऊ शकतो. हे खास करून नवरी नाणवण्यासाठी, हळद लागल्यानंतर वगैरे त्यासाठी ना हा यूज करतात. किंवा तुम्ही कन्यादान म्हणून पण देऊ शकता. मामा मामी आपल्या भाचीला किंवा आपली आई आपल्या मुलीसाठी असं देऊ शकतात. तर हा झाला कन्यादानचा पूर्ण सेट. आणि तसंच ह्याच्यामध्ये मूर्त्या सुद्धा आहेत, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णेची मूर्ती पण आहे. तर मग सर या पितळेच्या सेटची काय साधारण प्राइस अंदाज थोडा द्या ना. पित्ताचं सेट आपल्याकडे जे स्टार्टिंग रेंज आहे 14,700 पासून स्टार्टिंग पितळेची, पितल्याचे. आणि त्याच्यात आपण समजा कस्टमाइज पाहिजे करून तर छोटी मोठी भांडी आपण जसा पाहिजे तसा करून तुम्हाला देऊ. आणि स्टीलची काय बोलले तुम्ही? स्टीलचं आपल्याकडे 3,000 पासून स्टार्ट आहे. 3,000 पासून 4,000, 5,000, 6,000, 8,000. आणि सेलम मध्ये 5,000 पासून स्टार्ट आहे. 5,000, 7,000 आणि 10,000, 12,000 पर्यंत आहे. ओके. त्याच्यात आपण 2-2 पीसचा सेट घेऊ शकतो. आणि 5-5 भांडीचा पाहिजे तर 5-5 भांडीचा आपण तसं पण करून मिळणार, करून देऊ. किंवा मांडणीच्या पाहिजे तर मांडणीमध्ये देऊ. हे बघा, मांडणीचा पूर्ण असं कस्टमाइज करून देणार. जाली असते बघा, हे बघा, खूप सुंदर. इथे जर एखाद्या कस्टमरला जर यायचं असेल ना तर कल्याण स्टेशन वरून शिवाजी चौक कोणाला विचारू शकता. शिवाजी चौकात KDMC रोड, SBI बँकेजवळ, प्रभात किचन अपोजिट विष्णू मंदिर. शॉपचा प्रॉपर हे सांगा ना, कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8467812345. आणि एक्स्ट्रा म्हणजे एखादा नंबर समजा लागला 9029988894. प्रभात किचन.